ओ सॉरी. अगं कोमल, इकडे काय का कुठे लक्ष असतं तुझं मला काही कळत नाही. काय मी म्हणते एवढं पटकन गरम होतं. अगं काय झालं कोमल? कोमल ये. अगं ये. काय ग? काय झालं? अरे देवा. अगं मी तिथून येत होते, बघते तर काय दूध ओतू जात होतं. तिला म्हणते तर कुठल्या विचारत होती काय माहिती, गरम पातेला हाताने ठेवून दिलं. अरे बापरे, मी बर्फ आणते. मी पाणी घेऊन येते. मम्मी हे घ्या बरं. कोमल पाणी पी राजा. अगं बरं वाटते काय झालं? कोमल पाणी देऊ राजा तुला. घे ना थोडं पाणी पी. कोमल ए बा काय झालं, कसले विचारात आहेस? त्या दिवशी अभिषेकला पण एवढा जोरात चटका बसला असेल ना. त्या दिवशी माझा हात भाजायला नको म्हणून गरम तवा त्यांनी त्याच्या हातात झेलला. त्याला किती भाजलं असेल. आज मला चटका लागला तर मला कळतंय किती दुखतंय, त्याला किती दुखलं असेल. कोणी का करेल हे सगळं? त्याचं प्रेम असेल म्हणूनच केलं असेल. का झेलला असता त्यांनी तवा? त्यांनी केलं असतं माझ्याशी लग्न. एक मोमेंट शांत हो बरं. तू ना आराम कर. चल आज चल मला. एवढा घासला होतीस हात. शकू तू मला एकदा भेट. कोयत्याची शपथ मी सोडणार नाही तुला. अगं कसलं असतं लाडलंस माझ्या कोमलसाठी. आई बाप फाटक्या तोंडाचे आणि पोरगा एक नंबरचा नालायक. अगं पोरलं माझ्या कोमलचं लग्न. आणि लग्न झालं असतं तर आम्ही काय केलं असतं? तुला नाही तर कोणाला फोन करू मी नाही. अगं त्या स्थलाची चौकशी तरी करायची होती ना तू. शांत व्हा बरं मम्मी. बास करा आता. आता इतरांना दोष देऊन आपली परिस्थिती बदलणार आहे का? मग काय करू मी? त्यात कुणाचा दोष नाही ग बाय. ते मला दोष देऊ शकत नाही. माझ्या कोमलचा पण दोष नाही ग. मग मी स्वतःला आरशात बघून स्वतःला दोष देऊ काय ग? मीच पापी आहे म्हणून माझ्या 50 पोराच्या नशिबात सुख नाही ग. आता ही कोमल तिच्या डोक्यातून अभिषेक गेला नाही तर अशीच चटके खात राहील दुःखाचे ग. नाही थोडा ऐका मम्मी, थोडासा वेळ देऊया ना, गोष्टींना होईल सगळं. माय डिअर एक्स सासूबाई, मला या घराने जे जे चटके दिले ते मी परत करतेय. सागर झाला, स्वाती झाली, लकी आणि आता कोमल. आणि घरातल्यांना चटके म्हणजे मुक्ताला तर त्रास होणारच. वाव, आय एम लव्हिंग इट. वाव, आय एम सो हॅपी. मावशी, दादू, सोयनी, लकी, स्वातीताई, कोमल अरे सगळे कुठे आहेत? अरे मी अरे कोमल कुठे मावशी? अरे कोमल ये 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 बस 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 बस. हे घे, हे बुके आणि ही मिठाई तुझ्यासाठी. अगं कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं खूप खूप अभिनंदन. अगं कोमल हे बघा, अरे आज तिच्यासाठी एवढा मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. अगं तूच काय, आम्ही सगळे या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो आणि आज तो फायनली आलाय. मम्मी, कोमलचं लग्न मोडले त्याला माहिती नाहीये का? कॉंग्रॅच्युलेशन्स काय म्हणतोय? मी बाला, तू डायरेक्ट आजच आला सिंगापूरवरून? इथं काय घरलं ते तुला माहित नाही? अगं मावशी, तुला माहित नाही वाटतं. अगं केवढी सॉलिड गोष्ट घडली आहे. अरे दादू, सोयनी, आज सीए चा रिझल्ट लागला आणि आपली कोमल सीए झाली आहे. कॉंग्रॅट्स. मी खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहेस रे. मिहीर, आज तुला हवंय ते आमच्याकडनं. अरे मला काय देतोय? सीए ही झाली आहे, हिला विचारा. मॅडम तुम्हाला काय हवं? आज संध्याकाळी मस्त सेलिब्रेट करूया काय? मिहीर, आपण एक काम करूया, आपण डिनर प्लॅन करूया. तू, कोमल, मी, स्वातीताई आणि मम्मी. हा डन. आणि 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 वहिनी.
हा झाले. आणि अरे दादूस आणि हे बघ ना, मिहीर, मी, कोमल, स्वातीताई, मम्मी आणि वहिनी झाले सगळे. हा. पैसे हवे असले की कोण लागतं? तू. सॉरी तू पण सर. हा, दादूच पण आपल्या बरोबर. तू पण ये. नाही तुम्ही जाऊन या, मला ऑफिसचं काम आहे. अरे दादूस पण म्हणजे तू येतेस ना. मला ऍक्च्युली एक डेंटल सर्जरी आली आहे लेट इव्हनिंग, त्यामुळे आता किती वेळ चालेल मला सांगता नाही येत आता. आणि मलाही जुईला वॅक्सिन दिल्या ना, तर तीही किरकिर करते. मी घरीच थांबेन. अरे मी तर म्हणतो बरंच आहे, मोठ्यांना राहू दे, तुम्ही लहान लहान जाऊन या. तू मिहीर आणि हिच्या मित्रांना सुद्धा बोलवा. जा पार्टी करायचं. चालेल. काय ग इतकी हुशार आहेस तू? सीए झाली, काल उगाच रडत होती. काय तर म्हणे मला एवढा मोठा आजार आहे, माझ्याशी आता कोण लग्न करणार? आता काय बाबा, तू तर सीए झाली आहे, आता कुठलाही मुलगा तुला असं हो म्हण. आपण एक काम करूया, आपण तुझ्यासाठी ना अभिषेक पेक्षा चांगला मुलगा आणू. हे बोलायची काय करायचं? आता काय चुकलं माझं? तिच्याच फेवर मध्ये बोलते मी. उगाच काय चुकलं? मी सांगते काय चुकलं ते तुझं. मावशी, मी काय म्हणतो, मी पटकन हातपाय धुवून आलो. आणि कसं आहे, तुझा हा गरीब लेकरू, त्याला जरा भूक लागली आहे ना, तर तू कधी मस्त नाश्ता बनव ना माझ्यासाठी. हा होय रे होय, माझ्या गरीब लेकराला मी नाश्ता बनवते. जा जा जा. हा. आणि लकी, हा? आपण संध्याकाळचं प्लॅनिंग करूया ना. हो चाल. ए कोमल, चल तू पण ये. आपण एकत्रच काढू. सागर, अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले, पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता. काय म्हणाले? तो अभिषेक आहे ना, तो आज कुठल्याही परिस्थितीत त्याच्या साथीदाराचं नाव सांगणारच आहे. अरे बापरे. साथीदार म्हणजे ती त्याची बायको अनुजा असेल. नाही तिने तर आपल्याला मदत केली ना. साथीदार तर कोणतरी वेगळाच आहे. इनफॅक्ट असं कळलंय की त्या साथीदाराच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडलंय. त्यामुळे त्याला एकदा पकडलं ना पोलिसांनी आणि जेलमध्ये टाकलं की खरा गुन्हेगार समोर असणार आहे आपल्या. कोण असेल म्हणजे? तुम्ही ऑफिसला निघालात ना, मला मार्केटमध्ये काम आहे, सोडता का? मग मी एक काम आहे, जाऊन येऊ. जावनी, आज तुझा खेळ मी संपवेन. मी तुला पुराव्यास सकट पकडेन. कोमलला आणि घरच्यांना पुन्हा पुन्हा टॉर्चर करण्याचा हा तुझा शेवटचा दिवस. मिहीर, मी जे काही सांगणार आहे त्याच्यावर प्लीज विश्वास ठेव. मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. हो, मी माझ्या पोटाचे बाळ वाढतंय ना, त्याचा बाबा आहेस तू. मी बाबा होणार आहेस तू आणि मी आई होणार आहे. कसं बोलायचं ह्याची प्रॅक्टिस किती सोपी असते, पण मी का तू आत्ता जे काही बोललीस ते एका दमात मिहीरला खरं खुरं फोनवर सांगू शकणार आहेस का की तुझ्या पोटातल्या बाळाचा बाबा मिहीर आहे? मुक्ता, मुक्ता मला काहीच कळत नाहीये. पोलिसांचा फोन कधी आला? आपण इथे का बसलो गाडीमध्ये? मला आता तरी सांगा ना, काय प्लॅन आहे तुमचा नक्की? इतकं छान सुरू झालं होतं सगळं. मिहीर इतकी गोड बातमी घेऊन आला होता. कोमलच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना स्माईल आलं होतं, पण नाही, जी बाई तिला आपल्या घरातलं सुख बघवतच नाही. तिला मध्ये मध्ये लुडबुड करायचीच असते. कसं बोलली ती कोमलला, वा आता सीए झाली आहेस म्हणजे बघ, आता तर तुला कुठलाही चांगला मुलगा मिळेल. पण एवढं बोलून थांबायचं नव्हतं. तिला अभिषेकचं नाव घ्यायचं होतं कोमल समोर. अभिषेक पेक्षा बेटर मुलगा. काय झालं त्याने? कोमल कशी डिस्टर्ब झाली परत बघितलं ना तुम्ही? सागर, माझी ना या बाईच्या बाबतीत ती सहनशक्ती इतकी संपत चालली आहे, आणि म्हणूनच मला वाटलं आपण असं काहीतरी केलं पाहिजे जे ऐकून तिला धक्का बसेल आणि ही काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल. म्हणजे समोर धोका आहे असं दाखवायचं आणि ऍट द सेम टाइम आपणच साकार असायचं. एकीकडे धोका आणि दुसरीकडे सापळा. म्हणजे सागराव, म्हणजे आपण आता जे काही बोललो हे बोलल्यानंतर तुम्ही बघा, ती कन्फर्म घरातून बाहेर पडणार आणि त्या अभिषेकला वाचवायचे प्रयत्न करणार, त्याला जाऊन भेटणार. सो ती जेव्हा त्याला भेटायला जाईल तेव्हा आपण तिला रंगेहात पकडायचं. अच्छा अच्छा, म्हणजे एकीकडे धोका आहे असं दाखवायचं आणि दुसरीकडे तिला पकडण्यासाठी रेडी राहायचं. करेक्ट. म्हणजे ती आपल्या ऍक्शनला रिॲक्शन देईल आणि येऊन आपल्या जाळ्यात पडकेल. व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण आपण किती वेळ वाट बघायची तिची?
आपल्याला काय माहिती कधी निघणार आहे. गाडी सुरू कर. रिक्षा तिथे आली.